नमस्कार. गुजराती माणसाने मराठी माणसाचा अपमान करणं ही गोष्ट काही नवीन नाही. अर्थात माझे भरपूर गुजराती मित्र आहेत आणि प्रत्येक गुजराती माणूस मराठी माणसाचा अपमान करतोच असंही माझं काही म्हणणं नाही. आता माझी मैत्रीण काही दिवसांपूर्वी गुजराती माणसाने हिचा मुलुंडमध्ये अपमान केला आणि हे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रभर गाजलं. तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच. तसंच जमशेदजी टाटांचा अपमान ब्रिटिशांनी केला आणि त्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी भारताचं पहिलं 5 स्टार हॉटेल बांधलं, ताजमहाल. ही गोष्ट सुद्धा सगळ्यांना माहिती आहेच. पण 50 वर्षांपूर्वी विजय मर्चंट नामे एका गुजराती गृहस्थाने शेषराव वानखेडे नावाच्या एका मराठी माणसाचा अपमान केला. आता बॅरिस्टर शेषराव वानखेडे ही कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती. ते होते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि विजय मर्चंट ते होते भारतीय क्रिकेट संघाचे एक वरिष्ठ खेळाडू आणि CCI म्हणजेच क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष. काय आमदारांची एक फ्रेंडली मॅच ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवायला द्या अशी विनंती वानखेडेंनी मर्चंट यांना केली. त्यावेळेला ब्रेबॉर्न हे एकमेव स्टेडियम मुंबईत उपलब्ध होतं. आता वानखेडेंची ही विनंती मर्चंट यांनी धुडकावून लावली. दोघांमध्ये वाद झाला. वानखेडे मर्चंट यांना म्हणाले सुद्धा की बघा, तुम्ही असा हट्टीपणा कराल तर आम्हाला आमचं वेगळं स्टेडियम बांधावं लागेल. हे ऐकल्यावर मर्चंट वानखेडेंना कुत्सितपणे म्हणाले, अरे तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार. हा अपमान वानखेडेंनी मनाला इतका लावून घेतला की ब्रेबॉर्न स्टेडियमच्या जवळच त्यांनी एक नवीन ब्रँड न्यू स्टेडियम बांधलं आणि ते सुद्धा 13 महिन्यामध्ये. तेच आपलं वानखेडे स्टेडियम. एक मराठी माणूस काय करून दाखवू शकतो हे शेषराव वानखेडेंनी दाखवून दिलं. या द्रष्ट्या, जिद्दी मराठी आणि घाटी माणसाला कडकडीत सॅल्यूट. 19 जानेवारी 2025ला वानखेडे स्टेडियम 50 वर्षांचं होणार आहे. त्यानिमित्त ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली. आपण पण अपमान एवढे मनाला लावून घेतले पाहिजेत काय? तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंटमध्ये.